आज मला घालायची आहे साडी, म्हणजे मी आज साडी घालून व्हिडिओ करणार आहे. पण मी एवढी जास्त कन्फ्यूज आहे ना की मी नेमकं घालू तरी कोणती साडी. तर मी पूर्ण बेडच ओपन केला आणि इकडे साड्या शोधते. मला त्याच्यात एक ब्लॅक साडी भेटली जी की मला खूप जास्त आवडते, पण मी याला ना 2-3दा घातला आहे म्हणून मी म्हटलं याला थोडं साईडला ठेवून द्यावं आणि मी अजून साड्या शोधायला लागले. मग यात मला एक साडी भेटली. याच्यावरचा ना हा ब्लाऊज नाहीये तरी याच्यावर मॅच झालाय, हो की नाही सांगा. तर सी हा आहे माझा पूर्ण लुक आणि साडी मी स्वतः घातली. कशी वाटते नक्की सांगा. आणि मी जास्त मेकअप नाही केला कारण हे बघा पावसामध्येच व्हिडिओ करायचे होते. नंतर वरी आलो आणि आज सपना दीदी चहा बनवते. माझं काम आज ती करते, मला खूप छान वाटलं. आणि तुम्ही इकडे बघू शकता मम्मीने इकडे चिमण्यांसाठी तांदूळ ठेवले तर सगळेजण येऊन इकडे खाताय. मी आता कट करते पायनॅपल. हे मला थोडंसं कच्चं वाटते, नाही टेस्ट छान होती. आणि बघा सपना दीदीचा ना मी जरा डायन सारखा मेकअप केला. मी इकडे रडतीये. आता काय रडते ते सांगते. काल मी माझ्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की मम्मी माझ्यावर रुसली. मला आता रडू आलं कारण मी खूप जास्त इमोशनल आहे. मी कधी रडेल ना मला स्वतःला माहिती नसतं. मग मी जाऊन मम्मी जवळ बसले. मम्मी म्हटली ही अशीच आहे, दर वेळाचं असंच आहे, ही अशीच रडती. म्हणून मम्मी अशीच बोलत होती कारण हो हे खरं आहे. त्यानंतर आज स्वयंपाक करणार होतो मी आणि सपना दीदी. तर इकडे मी कांदा वगैरे सगळं कट करून घेतो. तर आज मला भजी सुद्धा बनवायचे आहेत. आणि सपना दीदी पीठ मळतीये चपातीसाठी आणि मी भजीचं सामान तयार करत होते. म्हणजे याच्यामध्ये मी पीठ वगैरे सगळं टाकून घेतलं, मसाले वगैरे टाकले आणि याला मिक्स करून घेतलं सगळं व्यवस्थित. सो मिक्स झालेलं आहे. शेवटी याच्यामध्ये मी जिरा वगैरे वाटून टाकलं आणि याला थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत मी इकडे बनवणार आहे बटाट्याची भाजी. सगळं सामान वगैरे कट करून घेतलं आहे. सो चला आता फटाफट बनवूया भाजी. प्रदीप सुद्धा चपाती बनवत आहे आणि आता मी याच्यामध्ये तेल टाकलं. व्हिडिओच्या चक्कर मध्ये मला हे लक्षातच नाही की तेल खूप जास्त गरम आहे. मी जिरे मोहरी टाकले आणि मला चटका बसला आणि याच्या आधी सुद्धा 2दा चटका बसलेला आहे. दरवेळाच आहे, एकदा तरी मला स्वयंपाक करताना चटका बसतो म्हणजे बसतो. आणि गाईज मी चुकीने ना पहिलं कांदा टाकला. मला याच्यामध्ये आधी टाकायचं होतं लसूण, पण मी हे विसरले आणि मी असंच कांदा टाकला. आता जाऊ द्या म्हणलं, आता काय नाही, मग वरून लसूण टाकूया. मग मी परत लसूण घेतलं आणि मग वरून त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलं. तर याच्यामध्ये मी सगळे मसाले, लाल तिखट, काळं तिखट, हळद वगैरे सगळं टाकून घेतलं. आणि सपनाच्या पण इकडे चपात्या होत आल्या होत्या. आणि आता शेवटीला मला टाकायचं होतं याच्यामध्ये बटाटे. आणि बघू शकता मम्मी येऊन इथं थांबली आहे आणि आमची तारीफ करते की आज दोघी जणी मिळून खूप छान स्वयंपाक बनवतायत म्हणून. आणि अजून असं पण म्हणते की जरा फटाफट बनवा, किती वेळ लावता तुम्ही. परत तर बोलली की आता मी जाते, तुम्ही मला तिकडे जेवण आणून द्या. मी म्हणलं ओके बॉस तुम्ही जावा. आणि भाजी बघा गाईज किती छान झाली आहे. आणि लगेच मग मी भजी करायला पण इकडे तेल वगैरे टाकून घेतलं कारण खूप जास्त आधीच उशीर होत होता. मग इकडे माझे बघू शकता भजी किती छान होत आहेत. मी आधी ना चमच्याने टाकलं होतं, मग परत बोलले की हातानेच टाकून बघूया. इकडे बघू शकता चपाती, भाजी आणि इकडे भजे रेडी होतात. त्यानंतर शेवटीला मला मिरची तळायची होती गाईज आणि मला माहिती आहे याचा सुद्धा चटका बसणार आहे. फटाफट टाकला आणि प्लेट झाकून दिली वरून. असला आवाज येतो ना त्याचा, तर मी म्हटलं बरं झालं आधीच प्लेट टाकून ठेवली त्याच्यावर. त्याचा एवढा ठसका बसला ना माझ्या नाकामध्ये की काय सांगू तुम्हाला. नाक लालच झालं पूर्ण सगळं माझं. हे आहे सगळं जेवण रेडी आहे. मी म्हटलं चला आधी आपण टेस्ट करून बघूया. आहा